सर मोठी बातमी देताय तुम्ही की नगर विकास खातं हेच एकनाथ शिंदे यांच्याकडे राहण्याची शक्यता आहे आणि आता उद्या भारतीय जनता पक्षाचा नेता निवडला जाणार आहे, गटनेता निवड होणार आहे. नेमके किती मंत्री हे एकनाथ शिंदे गटाला मिळू शकतात आणि कोणाकोणाची संभाव्य नावं आहेत यामध्ये? नाही, एक त्याच्या अगोदर आपण एक माहिती दिली पाहिजे की आताच प्रसारमाध्यमांकडे सीएमओ जो व्हिडिओ आला त्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी ह्याचा आढावा घेतला. 6 डिसेंबरच्या निमित्त जो महापरिनिर्वाण दिन होणार आहे त्यासाठी त्यांनी आढावा घेतला. त्या बैठकीला मुख्य सचिव पासून संपूर्ण वरिष्ठ अधिकारी आहेत. त्या बैठकीला दीपक केसरकर उपस्थित आहे. त्या बैठकीला राहुल शेवाळे उपस्थित आहेत. त्यामुळे अनेक जे यंत्रणा जे काय त्या 6 डिसेंबरच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लागणार त्या सर्वांची त्यांनी बैठक घेतली. ती बैठक आता सुरू आहे. आता 2 मिनिटापूर्वीच आपल्याला व्हिडिओ मिळाला. तो प्रसारमाध्यम पाठवण्यात आला. म्हणजे ते ऍक्शन मोडवरती आले, ते कामाला लागले. आता तुझा जो विषय होता की किती लोक शपथ घेतील, कुणाला शपथ घेण्याचा, आता एक समजून घ्या की मी मगाशी जी नावं घेतली, अनेक दिग्गज नेते भाजपचे या मंत्रिमंडळात दिसणार नाहीत. आता नावं घेऊन आपल्याला काही पतंगबाजी करायची नाही. मात्र एकनाथ शिंदे यांच्याकडून जसं मी सांगितलं की अब्दुल सत्तार असतील किंवा संजय राठोड असतील या किंवा दीपक केसरकर असतील, यांच्या नावावरती थोडीशी अजून सहमत होत नाही. ते यांच्या नावाला पक्षातून सुद्धा विरोध आहे आणि यांच्या नावाला भाजपकडून सुद्धा विरोध आहे. दुसरं जे धक्कादायक नाव जे विरोधामध्ये जे पुढे येतात ते म्हणजे उदय सामंत. गेल्या काही दिवसांमध्ये किंवा गेल्या काही महिन्यामध्ये उदय सामंत यांच्या बाबतीतला जो काय बीजेपीचा जो काय मत होतं ते खूप जे जे बऱ्यापैकी होतं, मी चांगलं म्हणणार नाही, ते बऱ्यापैकी आता वाईटच्या दिशेने चालले. त्यामुळे उदय सामंत हे सुद्धा डेंजर झोन मध्ये येतात. आणि भाजपच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्या सर्वांना माहिती आहे की जे म्हणजे थोडेसे, मी असा हा शब्द वापरला तर चुकीचा होईल कारण अजून त्याने मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली नाही, मुख्यमंत्री नाव, पण जे डिव्हिजन होती देवेंद्र फडणवीस यांना, असे अनेक चेहरे या मंत्रिमंडळात दिसणार आहे. कारण 2014चाच फॉर्म्युला ऍप्लिकेबल केला जाणार आहे. त्यामुळे अनेक जण सांगतात की पंकजा मुंडे यांना विधान परिषदेतून मंत्रिपदावर घेतलं जाईल. मात्र भाजपचा एक रूल सांगितला जातो की विधान परिषदेतून निवडून आलेल्या लोकांना मंत्रिपदावर वर्णी लागणार नाही. त्यामुळे आणि एकतर कसं 132 आहेत, खूप मोठा फिगर आहे. 3-3, 4-4, 5-5 टर्मचे आमदार आहेत, सिनियरिटी आहे. त्यामुळे भाजपचे अनेक जे मंत्री, जे अकार्यक्षम मंत्री होते त्यांना सुद्धा डच्चू दिला जाईल किंवा जे डोईजर ठरू शकतात, जे जसं पंकजा मुंडे जनतेच्या मनात मुख्यमंत्री, आता सुद्धा अनेक जणांना वाटतं ना की मी कॅलिबर आहे, मी करू शकतो. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा यांच्या तोडीचा सध्या तरी कुठलाही चेहरा महाराष्ट्रात दिसत नाही. मात्र देवेंद्र फडणवीस जर राज्यात आले पुन्हा मुख्यमंत्री, तर राज्यामध्ये पुन्हा एकदा मराठा जे आरक्षण किंवा मराठाचं जे आंदोलन विषय ते खूप मोठ्या प्रमाणात सुरू होईल अशी एक भीती इथूनच राज्यातून जे भाजपच्या पक्षश्रेष्ठी यांना घातली जाते. त्यामुळे त्यांच्या नावावरती असमंजसपणा जो काय गेले काही दिवस, नाव सर्वांना माहिती आहे, त्यांनी त्या पद्धतीने तयारी केली आहे. काल टीम देवेंद्रचे सगळे जे कोण त्यांचे आमदार असतील, त्यांचे नेते असतील, सगळ्यांनी काल आझाद मैदानाची पाहणी केली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय दुसरं कुठलं नाव नाही. पण अनेक धक्कादायक नावं आपल्याला दिसतील. मात्र ज्यांची वर्णी लागणार आहे त्याच्यामध्ये जे काही तरुण चेहरे आहेत, 3-3, 4-4 टर्म, त्यांची वर्णी लागू शकते. तो बॅलन्स सांभाळला जाईल, जातीचा बॅलन्स सांभाळला जाईल आणि शिवाय विभागाचा बॅलन्स सांभाळला जाईल. इकडे तिसरीकडे जे अजित पवार यांचे जे ते मोजकेच चेहरे आहेत, आता त्या 40 पैकी जे सिनियर आहेत, छगन भुजबळ असतील, धनंजय मुंडे असतील, हसन मुश्रीफ असतील, दिलीप वळसे पाटील असतील, यापैकी दिलीप वळसे पाटील यांची प्रकृती थोडीशी ठीक नसल्या कारणाने त्यांना या मंत्रिमंडळात स्थान मिळते काय ते बघावं लागेल. मात्र हे तिघांना पण मंत्रिमंडळात स्थान आहे. त्याशिवाय आदित्य तटकरे आहेत, कारण त्या आमदार सुद्धा आहेत, एक महिला फेस आहे. त्याशिवाय सुनील तटकरे यांच्या त्या कन्या आहेत. त्यामुळे या सगळ्या जमीच्या बाजू पाहता म्हणजे, आणि एकीकडे हे सगळं बॅलन्स जर करायचं असेल तर पहिल्यांदा निवडून आलेल्या नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक आहेत, महिला चेहरा जर दोघांना जर द्यायचं असेल तर. त्याशिवाय आपल्या सर्वांना माहित आहे की
बनसोडे जे लातूरमधून येतात, उदगीरमधून ते मागच्या वेळी सुद्धा क्रीडा मंत्री होते, त्यांचा समावेश होऊ शकेल. इंद्रनील नाईक आहेत, असे अनेक जण आहेत की ज्यांचा समावेश अजितदादा हे करू शकतील. मात्र कसं आहे की ज्या खात्यांच्या बाबतीमध्ये अनेक तक्रारी वगैरे आल्या त्या बाबतीमध्ये अजितदादांकडे सुद्धा काही गोष्टी या कानावर येत असतात. त्यामुळे क्लीन चेहरा द्यायचा असेल, कारण हे पूर्ण आता 100 कंट्रोल हे देवेंद्र फडणवीस यांच्या हातामध्ये असणार. म्हणजे जी मागील 2.5 वर्षामध्ये अनेकांनी अनेक पद्धतीच्या सगळी कामे करून घेतली, मात्र ती कामं तशा पद्धतीचं एक हे फ्रीडम हे देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये अधिकाऱ्यांना काय, आमदारांना काय, मंत्र्यांना सुद्धा मिळणार नाही, हे आपण आवर्जून सांगितलं पाहिजे.